नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत। हा बाजार रस्त्यावर का भरतो हा प्रश्न पूर्ण धाराशिवकर विचारतात। खरं म्हणलं तर या बाजाराची जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या ठिकाणी फक्त नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छ ठेवत नाहीत। तो बाजार स्वच्छ जर ठेवला तर हा बाजार रस्त्यावर भरेल का हा प्रश्न आहे। आज धाराशिवकरांनी भाजपाच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विश्वास ठेवून नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि नगरपालिका ताब्यात देऊन सुद्धा आज किमान एक महिना होत आहे। येणाऱ्या 21 तारखेला नगरपालिकेमध्ये भाजपाचं सरकार येऊन 1 महिना होतो। अद्याप बाजाराकडे भाजपाच्या या सरकारचं दुर्लक्ष होत आहे। फक्त बाजार जर स्वच्छ होत नसेल तर मूलभूत गरजा ज्या जनतेला आवश्यक आहेत त्या कधी पूर्ण होणार हा एक प्रश्न आहे। राणादादांनी 100 दिवसामध्ये शहरामध्ये विविध कामं केले जातील असं आश्वासन दिलं आहे। प्रथम आवश्यक असणाऱ्या माणसांच्या बाजारामधली जी घाण आहे ती घाण स्वच्छ जर झाली गेली तर हा जो बाजार आहे रस्त्यावर भरणारा तो बाजार निश्चितच पहिल्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये भरेल आणि स्वच्छ बाजार झाला तर सर्वसामान्याला निरोगी जीवन जगता येईल असा एक प्रश्न आहे। आपल्यासोबत आहेत हे जिलाबी घरवाले, शांतारा जिलेबी सेंटरवाले। काय नाव तुमचं सांगा, तुमचं नाव? माझं नाव शफीक अल्लाबक्ष बागवान आहे। मी आठवडा बाजारच्या समोर अति क्रमांकावर जिलेबीचं दुकान आहे, शांतारा जिलेबी सेंटर। इथं आम्हाला लय अडचण आहे, बाजार आठवड्याचा भरतोय आणि आम्हाला इथं ट्रॅफिकची बी समस्या भरपूर आहे। ट्रॅफिक होत असल्यामुळे ही आमचं अति क्रमांक उठवण्यात येते आणि जे बी अधिकारी मोठे खासदार आमदार आहेत त्यांना मी सांगतो की ही आठवडा बाजार जी रस्त्यावर भरतोय त्याने सहकार्य करावं की मोकळी जागा मध्यपर्यंत आहे। ही तुम्ही बाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजार आहे हो है ना। जागा भरपूर आहे। जागा तिकडे असताना हे बाजार रस्त्यावर का बरं येतो? आता त्याला सिक्युरिटी कोणी गार्ड कोणी म्हणणारा कोणी नाही। ती मनात जी व्यापारी कोणी बागवान असू दे कोणी भाजी फळ विकणार असू द्या नाही ते माणसं इथं काय येतं तिकडे जागा आहे ना भरपूर। तीच की मग त्यांच्या म्हणण्यापूर्व चालू आहे कारण की ह्याच्यावर कोणी ॲक्शन घेत नाही साहेब। तिकडे स्वच्छता आहे का पलीकडे? काय नाही स्वच्छता, काय तिकडे सगळं घाण पडलेलं आहे आणि ते घाण आहे म्हणून हे लोक इकडे बघ। हा आहे तसं प्रकरण। आपण पुढे या काय चाललंय हो महाराज? काय सांगता येईल का? काय सांगता येणार नाही। काय सांगता येणार नाही। हे ये रस्त्यावर कसं काय? रस्त्यावर सगळे दुनिया बसते आहे तिकडं बाजार आहे, इकडं कसं काय लोक बसायला लागले? बसते ते आता पहिल्यापासून लोकाली बी आदत झालेली आहे। इथं कोण बघत बी नाही, कोण म्हणत बी नाही, उठा बी म्हणत नाही, ती बसा बी म्हणत नाहीत, कोण इकडे लक्ष देत नाही तर कशाला काय? नेहा काकडे आलते म्हणे की नगर त्यांनी आले होते, आता त्यांनी करणार आहे सगळं। त्यांनी काय म्हणले? त्यांनी सगळं आता करतो म्हणले तर हे सगळं निवेदन बाजाराचं सगळं मध्ये बसविणार आहे त्या बाजार। कधी म्हणले? बघते आता 8-10 दिवसात। काय अडचण आहे माय रस्त्यावर आलो काय माहित आहे का? सर नमस्कार।
रस्त्यावर बाजार, तिकडं आपला पूर्ण पूर्वीचा बाजार होता, नेमकं काय अडचणी आहे? लय अडचण आहे बाजारमध्ये. हा लय त्रास आहे इथं. बर सगळं मध्ये न्यावं लागतंय बाजार. मधी मग मध्ये नेण्यासाठी काय अडचणी आहेत? लय अडचण म्हणजे सगळं साफसफाई करावं लागेल का नाही? काय काय आहे तिथं? सगळे संडास आहे. सगळी संडास आहे. मग आता इथं नगरसेविका आलत्या म्हणून नेहा ते काकडे. नाही गेल्या हप्ते आलते की हा नेहा आता नवीन निवडून दिले त्यांना, नगर अध्यक्ष आहेत. काय म्हणले मग तुम्हाला? एक करून देते म्हणले. करून देते म्हणले. हा, कधी करून देते म्हणले? महिन्या 2 महिन्यांना लागेल की त्यांना. बर 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 तुम्हाला काय म्हणले पण काय विनंती काय केली? नाही मी विनंती काय आता मध्ये बसवायची म्हणले, पण साफसफाई डांबर सिमेंट असं रोड बनवून घेता म्हणले. बर 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 बर. काय हो बाजारामध्ये काय अडचणी आहेत? स्वच्छता वगैरे काय आहे, कशी आहे? जागाच नाही दवा फिरायला. गाड्या लावायला जागा नाही, फिरायला जागा नाही. गाड्या लावायला जागा नाही, फिरायला जागा नाही. महाराज काय अडचणी आहेत बाजारात हा या की काय काय अडचणी सांगा. बाजाराला कधी मी येतच नाही. बर तरी सुद्धा आमचे घरचे येतात, पण आपल्या बाजारात जे अडचणी आहेत ह्या लोकांनी बसण्यासाठी कट्टे पाहिजेत हा आणि गिरायकाला मार्ग ही ते व्यवस्थित झाले पाहिजेत जरा. बर 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 नवीन जे ह्या प्रमाणात जे आहे ना ते आपल्या इथं उस्मानला नाही त्यापर्यंत. बर 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 हां जरा थोडे वातावरण कसं भाजीपाल्याला शिस्तबद्ध हां शिस्तबद्ध नाही कट्टे वगैरे कार्यक्रम. बांधून दिले पाहिजेत. नगरपालिकेने जरा थोडी पुढाकार घेऊन चांगली कामं केली तर थोडं चांगलं वाटणार आहे जरा बर बर बाजारात. बर रस्त्यावर बसायला लागले लोक. ओके 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 हो महाराज बोला. काय वास्तववाद काय बाबा या बाजारामध्ये? हे लोक रस्त्यावर का? नगरपालिकेने बाजार बांधून दिलेला असताना सुद्धा तिकडं स्वच्छता नाही. बर स्वच्छता हा. नसल्यामुळं लोक इकडं बाहेरही करतात हा आणि तिकडं गिरायकच जात नाही. बर अस्वच्छता असल्यामुळं बाजारला जे येणारे गिरायक आहेत ते जातच नाहीत मग तिकडं. आता- त्यामुळं त्यांचा व्यापार होत नाही, ते इकडे येऊन बघतात. मग तुम्ही आता नगरपालिकेने निवडून दिले ना भाजपाचं मग सरकार, आता इथून करेल हा. ना, लगेच पेरल्या उगवणार आहे का? 100%. हा मग आता मग आता जरा वेळ लागेल त्याला. बर बर वेळ लागल्यानंतर 2-3 महिने 4 महिने 6 महिन्यात काहीतरी ते व्यवस्था करतील. 100% करतील. 100% करतील. गॅरंटी आहे. गॅरंटेड आहे. तर तुमचा भाजप- पुतण्या आहे, भाजप- त्यामुळे त्याची काय भाजपाचा काळजी? माणूस आहे. पुतण्या आहे तुम्हाला काय तुमचा. म्हणायचं? काय नाही म्हणायचं मला. काय नाही म्हणायचं? रस्त्यावर बाजार आहे, रस्त्यावर बाजार. काय म्हणायचं महाराज? सुशिक्षित मतदार आहो तुम्ही, सांगा. अहो गहाणीचं साम्राज्य आहे, सांगा. काय अडचणी आहेत? बाजारात जागा मिळत नाही तिथे. हा देशपांडे त्यांना जागा मिळत नाही आम्हाला. बर 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 उगाच कुठे बसावं लागतं. इथं कसं रस्त्यावर बसलो मग? देशपांडे टेंटवरली अहो तिकडले तिकडे जे बाजार आहे ना, बाजार हागंदारी आहे तिकडे. हागंदारी हा 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 घाण आहे, घाण सगळी. मग हे कधी स्वच्छ करणार? कोण करणार स्वच्छ? कोण म्युन्सिपाल्टीने करावं लागतं, आम्ही करणार म्युन्सिपाल्टी आहोत. का? म्युन्सिपाल्टीला मतदान दिले काय सांगा ना मग तुम्ही. करत नाहीत ना. करत होय नाही? म्हणतात नुसतं. नुसतं वय म्हणतात. हा. आता गॅरंटी आहे का नाही मग तुमची? आता होईल वाटते गॅरंटी. आता होईल वाटते का गॅरंटी? बर आता होईल वाटते गॅरंटी. ओ महाराज नमस्कार. काय म्हणते बाजार? बाजार स्वच्छता आहे का बाजारात? आहे स्वच्छता आहे जरा थोडी बहुत. ही रस्त्यावर बाजार आहे, तिकडे मूळ बाजार आहे. मूळ बाजारात नाही स्वच्छता, हा. त्यामुळे आम्ही इकडे रोडवर यायला लागलो. बर 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 तिकडे ही जी लोक आता रस्त्यावर आले आहेत, ती तिकडे स्वच्छता नाही म्हणून आले का? बरेच लोक स्वच्छता नाही म्हणून आलेले आहेत. बर 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 जी ही आहे ती आणि ग्रामीण मधून जे आलेत ती चटकन जाण्यासाठी आपलं काहीतरी विकून बर बर जाण्यासाठी. बर 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 स्वच्छता नाही. काय मत आहे? मधी सगळी घाण हा. आहे. मधी सगळी घाण असल्यामुळे सगळे व्यापारी आणि गिराईक पण इथं रोडवर यायला लागले. बर आणि ट्रॉफिकचा मसला यायला लागला. बर बर आणि जर नगर परिषदेने जर दखल घेतली, स्वच्छ केलं तर सगळ्या बाजारमध्ये जाईल. 100%. हा नगरपालिकेनं दक्षता घेतली तर बाजार आहे त्या ठिकाणी जाईल. गहाणीच्या साम्राज्यामध्ये बाजार भरतोय. आहे का गहाणीचं साम्राज्य बाजारात? स्वच्छता आहे का बाजारात? जरा सांगा. स्वच्छता नाही, काय नाही. बर बसायला वट्टे नाहीत, पाणी नाही, हा. शिशूची सुविधा नाही. हा काय कसं आहे, सगळं गटारीत बसावं आता लागतं. निवडून दिले की भाजप सरकार तुम्ही? दिलंय की आता केलं तर बघू. केलं तर नाहीतर बघू. मत तर माग घेता येत नाही. हा, काय हा. करावं, मत तर माघार घेता येत नाही. परत मतदान घेता येत दिलंय. नाही. दिलंय मतदान. तर हे बाजार आहे. आपण हे बाजार वारंवार दाखवलेला आहे.
याच्यापूर्वी पण दाखवलेलं आहे. घाणीचं साम्राज्य, डुकराचा सुळसुळाट आणि अक्षरशः संडास 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 आणि संडास, फक्त बाजारात संडास. घाणीचं साम्राज्य, डुकराचा सुळसुळाट, माशाचे खवले, माशाची घाण, जनावराची घाण, मेलेले डुकरं, या सगळे प्रकार तुम्हाला धाराशिवच्या माणसांच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. आता माणसांच्या बाजार म्हणजे माणसं एकमेकाला विकायचे असं नाही, पण माणसं माणसासाठी खाद्य विक्री करतात त्या बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. खरं म्हटलं तर इथले मतदार सांगतात आम्ही दिले मतदान, ते दिलेलं मतदान तर महागारी घेता येत नाही. फक्त आता नाविलाज आहे, यांना मतदान दिलं आहे, यांच्यावर विश्वास ठेवणे एवढाच आमच्याकडे पर्याय आहे. आणि आता राणा जगजितसिंह पाटलांनी 100 दिवसामध्ये शहराचा कायापालट करण्याचा शब्द दिला आहे. तर तो शब्द माणसांच्या बाजारामधून खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या भाजीपाल्याच्या बाजारापासून सुरुवात करावी, अशीच आता शहरातल्या सर्व जनतेची आणि ग्रामीण भागातून इथं भाजीपाला विकाय येणाऱ्या जनतेची मागणी आहे. या नगरपालिकेने नेहा काकडे नगराध्यक्षा यांनी या बाजारापासून सुरुवात करावी. तुम्ही सुद्धा गृहिणी आहात, तुम्हाला भाजीपाला खायला लागतो आणि तो भाजीपाला स्वच्छ तुमच्या घरी जावा. किमान तुमच्यापासून तरी शहराची सुरुवात करावी आणि बाजार सुंदर करावा. कट्टे बांधून द्यावे, पाण्याची सोय द्यावे, छत बांधून द्यावा, लोकांना बसायला एखादं शेड मोठं असावं, अशा पद्धतीचा सुसज्ज असा बाजारपेठ धाराशिवची बनावी, अशीच अपेक्षा आता बाजार करूंची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिवचा बाजार किती चांगल्या पद्धतीनं हे भाजप सरकार, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नेहा काकडे व तेथील सर्व नगरसेवक कशा पद्धतीनं बाजाराकडे लक्ष देतील तेच पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.